विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 8 तर मवियाचा 1 उमेदवार निवडून जाणार आहे आणि त्यासाठी महायुतीत जोरदार लॉबिंग सुरू झालेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेत 2 जागांसाठी लॉबिंग सुरू झालंय। सगळ्यात जास्त इच्छुक आहेत ते भाजपमध्ये, कारण अर्थातच भाजपमध्ये जास्त संधी आहेत। 5 जागांसाठी तब्बल 122 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केलेत। यापैकी कुणाची नावं आघाडीवर आहेत, वर्षावरच्या बैठकीत नेमकं काय काय ठरलंय, पाहूयात वर्षावरच्या बैठकीची ही इनसाइड स्टोरी। जागा 5 आणि इच्छुक तब्बल 122। या 122 इच्छुकांपैकी विधान परिषदेत नेमकं कुणाला पाठवायचं यावर वर्षाभर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत जोरदार खल झाला। विधान परिषदेसाठी 29 मतांचा कोटा आहे। भाजपचे 132, शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार असे मिळून 8 उमेदवार विधान परिषदेवर निवडून जातील। त्यापैकी भाजपकडून 5 जणांना संधी मिळू शकते, तर शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतो। त्यानुसार काल कोर कमिटीची बैठक झाली। या कोर कमिटीमधला जो काही निर्णय असेल ते केंद्रीय पातळीवर पाठवला जाईल। भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंट बोर्ड आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पार्लमेंट बोर्डकडे नाव पाठवले जातात। त्या पार्लमेंट बोर्डमध्ये त्या नावांना मान्यता मिळते आणि त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड त्या नावांची घोषणा करते। आता 22 तारखेपासून 23 तारखेपासून नॉमिनेशनची सुरुवात आहे। 30 तारखेपर्यंत अर्ज भरायचे। पुढच्या 4-5 दिवसामध्ये विधान परिषदेच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। जसं शिक्कामोर्तब होईल तसं तुम्हाला कळवलं जाईल। बघा, चढाओढ असणं काही वाईट नाही आहे, काही चुकीचं नाही आहे, कारण शेवटी पक्ष कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी पक्षाच्या प्रमुखांकडनं मिळत असते। ही चढाओढ होते, परंतु चढाओढ झाल्यानंतर पक्षानं घेतलेला निर्णय हा अंतिम होतो। त्यामुळे चढाओढ काही चुकीचं आणि वाईट आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे व्हायला हवं। परंतु शेवटी जेवढ्या जागा असतात तेवढेच उमेदवार निवडले जात असतात। भाजपची गुरुवारी रात्री पुन्हा एकदा कोर कमिटीची बैठक होणार आहे। या बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं अंतिम होण्याची शक्यता आहे। भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देताना प्रादेशिक समतोलाचा विचार तर केलाच जाणार आहे, पण त्याचवेळी भविष्यामध्ये विधानसभेची पुनर्रचना जर झाली तर मात्र कशा स्वरूपामध्ये पक्षाला फायदा होईल याचा विचार अधिक केला जाईल। यामुळेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य असेल असं म्हटलं जातं। प्रादेशिक रचना राखत असतानाच, प्रादेशिक समतोल ठेवत असतानाच भाजपाला स्वतःची प्रादेशिक रणनीती देखील रचण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। भाजपकडून 5 जागांसाठी तब्बल 122 इच्छुकांचे विधान परिषदेसाठी अर्ज आले आहेत। जी नावं चर्चेत आहेत त्यामध्ये विवेक कोल्हे, केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर, प्रशांत परिचारक, संजय केणेकर, माधव भंडारी यासोबतच राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, संजय काका पाटील, राजन पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे। 5 पैकी 1 आमदार नक्की महिला असेल, त्यासाठी अर्चना पाटील चाकूरकर यांचं नावही चर्चेत आहे। नाही, असं की विधानसभेतलं संख्याबळ बघितलं तर भाजपाच्या स्वबळावर 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जी अतिरिक्त मतं आहेत त्यांच्या मदतीने 1 अशा 5 जागा निवडून येऊ शकतात। आता 5 जागा त्यांच्याकडे असल्यामुळे स्वाभाविकच इच्छुकांची मोठी गर्दी आहे आणि त्यांचं लॉबिंग जोरदार सुरू आहे। अर्थात भाजपामध्ये उमेदवार निवडताना किंवा दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून निर्णय घेतले जातात। म्हणजे आता त्यांच्या पुढे मुख्य टार्गेट आहे ते 2029ला स्वबळावर सत्ता, हे लक्ष त्यांनी ठेवलेले आहे। त्यामुळे दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून ज्या समाज घटकामध्ये भाजप अजून मजबूत करणं आवश्यक आहे। विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा असल्यानं भाजपमध्ये अर्थातच इच्छुकांची संख्या जास्त आहे। इच्छुकांनी वर्षावर लॉबिंग सुद्धा सुरू केलंय। 30 एप्रिल विधान परिषदेचा अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे। त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना केंद्राकडून संमती मिळवायची। जवळपास 122 अर्ज आलेले आहेत आणि त्यापैकी 20 ते 22 जणांचे अर्ज केंद्राकडे पाठवले जातील आणि केंद्रीय पक्ष नेतृत्व त्याला अंतिम मंजुरी देणार आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये याबाबतचं सगळं स्पष्टीकरण चित्र होईल आणि त्यामध्ये भाजपाची नेमकी उमेदवारी कुणाची लॉटरी लागणार हे स्पष्ट होणार आहे। एकूणच जर पाहिलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपा अंतर्गत परत एकदा चढाओढ आणि रस्सीखेच जोरदार सुरू आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.